नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण खजूरची वडी कशी बनवायची किंवा खजूर रोल कसे बनवायचे ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी मोठी 1 वाटी खजूर घेतलेला आहे. सीडेड आहे माझ्याकडे अवेलेबल, त्यामुळे मी तोच घेतलेला आहे. तुम्ही सीडलेस पण वापरू शकता. आता मी याच्यातल्या बिया सेपरेट करून घेणार आहे. पाववाटी काजू आणि पाववाटी बदाम घेतलेले आहेत. ते थोडेसे मी असे बारीक करून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. तुम्ही मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालेल. खजूरमधल्या बिया सेपरेट केल्यानंतर तुपावर आपण हा खजूर परतवून घेणार आहे. मग त्याच्यात ही ड्रायफ्रूटची पावडर घालून छान मिक्स करून एक गोळा तयार करून घेणार आहे. मग आपण याचे रोल बनवून घेणार आहे. खजूरमधल्या बिया मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत. काजू आणि बदाम असे थोडेसे पावडर फॉर्ममध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत. जास्त पण नाही बारीक केले, थोडेसे जाडसर असेच बारीक केलेले आहेत. आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालून आपण हे ड्रायफ्रूटची पावडर आहे ती परतवून घेणार आहे तुपावर. अगोदर मी बदामचे पावडर घातलेले आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही काजूची पण पावडर आपण घालून घेऊया. भाजल्यानंतर छान त्याला अशी चव येईल म्हणून थोडंसं आपण ह्याला भाजून घेणार आहे. हे भाजून झाल्यानंतर आपण खजूर पण तुपावर असे परतवून घेणार आहे. मग थंड झाल्यानंतर एकत्र करून याचा छान असा रोल बनवून घेणार आहे आपण. थोडासा असा वास येईपर्यंत खरपूस भाजूया याला आपण. काजू बदाम भाजून झाल्यानंतर मी या ठिकाणी चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा खजूर घालणार आहे. खजूरला पण छान असं आपण तुपावर परतवून घेणार आहे. तुपावर खजूरला आपण परतवल्यामुळे छान असा मऊ पण होईल आपला हा खजूर. खजूर असा खायला आवडत नाही लोकांना, तर आपण थोडंसं वेगळं काहीतरी असं करून दिलं तर मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्हीही बनवून बघा कशी बनते ही खजूरची वडी किंवा रोल. थोडा वेळ परतवल्यानंतर मग आपण गॅस बंद करणार आहे. मग हे काजू बदाम आणि खजूर एकत्र करून छान असं मळून घेणार आहे. वेळ असंच तुपावर परतवल्यानंतर गॅस आपण बंद करणार आहे. थंड झाल्यावर आपण रोल बनवणार आहे याचा. गॅस आता मी बंद करणार आहे. खजूर आपला तुपावर परतवल्यामुळे छान असा मऊसूत झालेला आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा थंड झाल्यानंतर आपण याला असं मॅश करून घेऊया हाताने. मग त्याच्यामध्ये ती काजूची पावडर घालून घेऊया आणि मळून घेऊया. खजूर छान एकजीव केल्यानंतर मी त्याच्यामध्ये ही ड्रायफ्रूट घालून घेणार आहे आणि आता पुन्हा आपण छान याला मळून घेऊया. खजूर आणि काजू बदाम छान एकत्र मी असं मळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. छान असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचा रोल बनवून घेऊया. खजूरचे मी छान असे रोल बनवून घेतलेले आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. खजूरचे रोल मी कट करून अशा प्रकारे वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर तुम्हीही ही हेल्दी रेसिपी घरच्या घरीच बनवून बघा, खजूरची वडी किंवा रोल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला भेटतील. तोपर्यंत खात राहा.